अँड वेलकम बॅक टू अ यूट्यूब चॅनल. तर कालपासून प्राचीची तब्येत खूपच खराब झालेली आहे. काल रात्री पण म्हणजे तिला काल ती बाहेर गेली होती आणि त्याच्यानंतर तिला अचानकच खूप पोटात दुखायला लागलं अँड पोट खराब झालेलं आहे. प्रोबेबली रिझन बिंग म्हणजे मला तरी वाटतं फूड पॉयझनिंग झालं असेल, त्याच्यामुळे तिला खूप लूज मोशन्स वगैरे होत आहे. मी तिला घेऊन चाललो आहे डॉक्टरकडे आता आणि तुम्ही बघू शकता की तिची हालत पूर्ण तोंड असं तिचं असं पडलेलं आहे. खूप म्हणजे वीकनेस तिला जाणवतो आहे. आणि काय माहिती का कशामुळे अचानक झालंय. म्हणजे मला रात्रभर झोप नाहीये, म्हणजे माझ्यामुळे सुरेशला सुद्धा झोप नाहीये. रात्रभर असा काढलाय मी, असं वाटलं की बरं वाटेल, पण असं काही सुरेशला सांगितलं की आता खरंच बरं नाही वाटत आहे, चल डॉक्टरकडे. आता नाही सहन होते मला. तो तिचं सकाळपासून चालू आहे की म्हणजे पोटात दुखतंय, पण ती बोलते की ठीक आहे बरं वाटेल, पण आता तिला असं झालं की अनबेरेबल झालेलं आहे. मग त्याच्यामुळे ती स्वतःहूनच बोलली की चल डॉक्टरकडे जाऊ. आणि रात्रभरपासून म्हणजे ऑब्व्हियसली म्हणजे कोणालाही असं तब्येत खराब असली की चिडचिड होते, तशी तिची पण खूप चिडचिड होत होती. अँड मला सकाळी उठवलं आहे तिने, मी चांगला झोपेत होतो. उठवलं तरी मला बोलते की या गोष्टी आहे त्या गोष्टी आहे, हे करायचं आहे ते करायचं आहे, सर्व गोष्टी कामं कर, हे कर ते कर, मला बरं नव्हतं. आणि मी करत होतो ते सर्व गोष्टी. बट द वर्स्ट पार्ट इज की आमची मेडनी आजच सुट्टी घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे आता ही त्यामुळे बरीचशी कामं जी आहेत ना ती राहिलेली आहेत आणि ती कामं आता कोणाला तरी करायला पाहिजेत. आणि काही आई किती करतील करून. आज आई सॅटर्डे संडे असून पण आईने जेवणा वगैरे सगळं करून ठेवलंय. मग बाकीची कामं जी माझी आहे ते तर सूरज करू शकतो ना. आणि त्यासाठी मी तुझ्यासाठी सोल्युशन्स पण दिलेले आहेत. मग आता हे सर्व कामं मी करणार आहे आणि खूप इझी वे मध्ये. बघूया कसं करतोय ते. त्याच्या आधी प्राचीला डॉक्टरकडे घेऊन जातो आणि मग बाकीचे काम. तुम्ही आज बघितलं प्राचीची तब्येत बिलकुल पण बरी नाही आहे आणि आज आमच्याकडे मेड सुद्धा आली नाही. तर माझी आज एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मला आज ह्या लोकांनी एक ड्युटी दिलेली आहे की मला आज घर मॉपिंग करायचं आहे. म्हणजे झाडून तर झालेलं आहे, आईने ऑलरेडी झाडून ठेवलं, तर मला फक्त फ्लोअर मॉपिंग करायचं आहे. आणि ते पण प्राचीने खूप इझी करून ठेवलं आहे, कारण की तिने त्याच्यासाठी ऑलरेडी एक सोल्युशन मागून ठेवलेलं आहे की आहे अगारोचं रिजन्सी इलेक्ट्रिक स्पिन मॉप. तर ह्याच्यासोबत येत आहे हे एक मेन युनिट, त्याच्यासोबत येते चार्जिंग केबल, हा कनेक्टिंग सेट आहे, एक्सटेंडेबल रॉड करण्यासाठी मेजरिंग कप, ह्याच्यासोबत ऑलरेडी 2 अटॅच्ड पॅड्स येतातच, प्लस एक्स्ट्रा 2 पॅड्स प्रोव्हाइड केलेले आहे. मेन गोष्ट म्हणजे हे फोल्डेबल आहे. तुम्ही कोणत्याही अँगलला, लेफ्टला, राईटला, म्हणजे कुठेही अडचणीत जर तुम्हाला मॉप करायचं असेल ते पण इझिली होऊ शकतं. तुम्ही ह्याला 180 डिग्री स्वाईप करू शकता, सो दॅट तुम्ही कुठेही बेडच्या खाली किंवा सोफ्याच्या खाली पण इझिली क्लीन करू शकता. हा आहे मेन युनिट. तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये 150 RPM वाले 2 रोटेटेबल मोटर्स दिलेले आहे आणि ह्याच्यासोबत हे पॅड्स आहे जे इझिली तुम्ही फिक्स करू शकता आणि इझिली काढू शकता, कारण की ह्याला वेल्क्रो आहे, सो इझिली लावा. आणि हेच नाही तर ह्याच्यासोबत 2 एक्स्ट्रा पॅडसुद्धा येतात. युनिटमध्येच तुम्हाला इकडे पुढे LED लाईट्स दिलेले आहे, सो दॅट तुम्ही कधी पण म्हणजे बेडच्या खाली किंवा अंधाराच्या ठिकाणी तुम्हाला जर क्लीन करायचं असेल तर इझिली तुम्ही क्लीन करू. 175 ml वॉटर कॅपॅसिटीवाला इनलेट आहे. ह्याच्यामध्ये पाणी भरून तुम्ही इकडून स्प्रिंकल करू शकता, सो दॅट जिकडे डाग पडलेले जागा आहे तुम्ही इझिली स्प्रिंकल करून मॉप करू शकता. सो ह्याला असेंबल करणं खूप इझी आहे. फक्त आपल्याला हे जी एक्सटेंडेबल वायर आहे ती आपल्याला त्या रॉडमधून पास करायची आहे. सो हा एक्सटेंडेबल रॉड आपल्याला या युनिटला कनेक्ट करायचा आहे आणि त्याच्या थ्रू वायर काढून घ्यायची आहे आणि हीच अटॅच आपल्याला इझिली फक्त प्लग अँड प्ले करायची आहे आपल्या मेन युनिटला. वायर आपल्याला ह्याच्यामध्ये इन्सर्ट करायचा आहे, जो की इझिली प्लग अँड प्ले होतो आणि लॉक होतो. पूर्णपणे असेंबल झाल्यावरती हे असं दिसतंय. तर ह्याच्यामध्ये एक मेन पॉवर बटन आहे आणि स्प्रिंकलर बटन आहे. हा एक्सटेंडेबल रॉड आहे, हा आपल्याला फक्त पुश करायचा आहे आणि हा एक्सटेंड होतो, सो दॅट तुम्ही कुठेही कानाकोपऱ्यात मॉप करू शकता. हा एक इलेक्ट्रिक स्पिन मॉप आहे आणि ह्याला चार्जिंग करणं पण खूप इझी आहे. फक्त हे चार्जर इन्सर्ट करायचं आहे आणि 4 तासाच्या फुल चार्जवरती हा आरामात 52 मिनिट्स मॉपिंगची कॅपॅसिटी ठेवतो. आपण या वॉटर टँकमध्ये पाणी भरून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये फक्त RO वॉटरच यूज करायचं आहे, बिलकुल पण कोणतंही लिक्विड किंवा डिटर्जंट यूज नाही करायचं आहे. झालेलं आहे आणि आता आपण बघूया मॉप करून. मी अगारोच्या रिजन्सी इलेक्ट्रिक स्पिन मॉपने पटापट घर मॉप करून घेतोय.
मॉपिंग सुरू करायच्या आधी थोडं पाणी स्प्रिंकल करून घ्यायचं सो दॅट पॅड्स ओले होतील आणि इझिली मॉप करतात. शूजचे डाग आहेत इकडे ते आपण मॉप करून घेऊया आणि एफर्टलेसली पूर्णपणे सर्व क्लीन होत आहे. सोफ्याच्या खाली आपला हात जात नाही तर आपण इझिली याला बेंड करून खाली पण घेऊ शकतो. सो आता वेट मॉपिंग झालंय आणि तुम्ही बघू शकता हे ओले झाले आणि घाण पण झालेले. तर ह्याला क्लीन करणं पण खूप सोपं आहे. फक्त रिमूव्ह करायचं आहे आणि वॉश करून घ्यायचं आहे आणि हे लगेच ड्राय सुद्धा होण्यासाठी. आणि मी आता हे जे एक्स्ट्रा पॅड्स दिलेले आहेत ते यूज करणार आहे. ते पण इझिली फक्त अटॅच करायचे. सो आता जिकडे वेट मॉपिंग केलं होतं तिकडेच मी ड्राय मॉपिंग करणार आहे. सो हा अगारोचा रिजन्सी इलेक्ट्रिक स्पिन मॉप खूप छान आहे आणि 4 तासाच्या चार्जिंगमध्ये 52 मिनिट्सचा बॅटरी कॅपॅसिटी ठेवते. दिस इज व्हेरी इझी टू यूज, अफोर्डेबल आणि खूप इझी टू हँडल आहे. मी लिटरली म्हणजे हातात ठेवतोय आणि पूर्ण ठिकाणी फिरवतो आणि मॉपिंग खूप छान प्रकारे होत आहे. जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर सर्व लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, नक्की चेकआउट करा. काय मग प्राची पहिल्यांदा लावली त्रास होतोय का? पण ठीक आहे, संपेल तर बरं वाटेल तुला. प्राची फुल ट्रेन झाली असा तू. कसं काय झालं तर समजतच नाही. मी सांगू का, बाहेरच्या खाण्यामुळे. सगळ्यांनीच खाल्लं ना. काल मी भेटलेली अमिता आणि पायलला, त्यांना पण विचारावं लागेल त्यांना काय झालं का. त्यांनी पण ते खाल्लं सेम जे मी खाल्लं. तू थोडा हे आहे ना, नाजूक आहे तू. काय नाजूक बिजूक नाही. सो सलाईन लावून आता आम्ही चाललेलो आहे घरी. अँड माझं म्हणजे मी सुरेला तेच बोलत होते हे माझ्या आयुष्यातलं पहिलं सलाईन आहे म्हणून. मी आजपर्यंत कधीच कुठलं सलाईन लावलेलं नाही आहे. आजपर्यंत मला कधीच काय झालेलं नाही आहे, टचवूड. आणि आज पहिल्यांदा मला सलाईन लावावं लागलं. सुरेशने माझा फोटो पण काढला असा, फर्स्ट सलाईन ऑफ माय लाईफ. बट स्टील ॲक्च्युली मला काय माहिती कशामुळे पण फूड पॉयझनिंग झालंय. सो त्याच्यामुळे डॉक्टर बोलले की मेडिकेशन दिलं असतं बट त्यांनी जरा कमी वेळामध्ये त्रास म्हणजे हळूहळू रिकव्हरी होईल. जर सलाईन लावलं तर लवकर रिकव्हरी होईल. मेडिसिन लवकर पोटामध्ये जातील आणि त्याच्यामुळे रिकव्हरी फास्ट होईल. म्हणून मग ते बोलले की सलाईन लावून घ्या, ते बेटर आहे. सो म्हणून मग आम्ही सलाईन लावलो आणि आता आम्ही ब्लड रिपोर्ट्स पण येतील संध्याकाळी. सो तेव्हा ऍक्च्युअल कळेल की कशामुळे झालंय. म्हणजे फूड पॉयझनिंगच झालंय ते तर कन्फर्म सांगितलंच आहे त्यांनी. बट स्टील अजून काही दुसरं काही तर नाहीये ना. सो त्याच्यासाठी हां, सो त्याच्यासाठी ब्लड टेस्ट सुद्धा केलेली आहे. सो होपफुली मी लवकर बरी होईल. प्लीज सर्वांनी प्रे करा प्राचीसाठी लवकर बरी व्हायला, कारण की प्राची हे तो जान है. पप्पा आणि आई तर एवढे म्हणजे काल रात्रीपासूनच मला असं बरं नव्हतं वाटत. सो आई आणि पप्पा एवढे रेस्टलेस होत होते की म्हणजे त्यांना समजतच नव्हतं की काय करू आणि काय नको. पप्पा तर सारखं येऊन बोलत होते, प्राची मला सांगा, मी आहे इकडे, तुला काय पण वाटलं तरी सांग, रात्रीतनं जाऊया. बट मला असं वाटलं की रात्रीतून नको त्रास द्यायला किंवा होईल, एवढं काही सिरियस नसणार आहे. बट सकाळी एकदमच अनबेरेबल झालं म्हणून मी म्हटलं की चला आता डॉक्टरकडे जाऊनच येऊया म्हणून. बट होपफुली एवढं काही नाही आहे, मी ठीक आहे, एवढं काही टेन्शन घेण्यासारखं नाही आहे. माझ्या मम्मी पण खूप टेन्शन घेत होती. मम्मीला सुद्धा फोन केलेला आहे, सगळ्यांना, सुरजनी तर बसल्या सगळ्यांना फोन केले. आणि मेन म्हणजे मी काल माझ्या फ्रेंडसोबत बाहेर गेलेली होती. सो मी तिथे सुद्धा बाहेर खाल्लं, पण मी चांगल्या रेस्टॉरंटमध्ये गेली होती. असं नाही की मी रस्त्यावरती वगैरे खाल्लं. तर सूरजने आता माझ्या मैत्रिणींना फोन केला आणि सांगितलं माझ्या बायकोला काय खायला घातलं तुम्ही.
आणि मी शेवटी प्राचीला बोललो, प्राची तुला चांगला रेस्टॉरंटचं पचत नाहीये, तिला रस्त्यावरचं मंचुरियन आणि पाणीपुरीच पोचते म्हटलं. सूरज लिटरली पायाला फोन केलेला, पायाला बोलतो की तुम्ही चांगल्या रेस्टॉरंट मध्ये जात नका जाऊ, तुम्ही ना रस्त्यावरची पाणीपुरी शेवपुरी खावा, ते पचेल तुम्हाला बरोबर. सो जे व्हायचं असतं ते होतच, पण त्याला काही करू शकत नाही. अँड आपल्याला सॅटर्डे बरीच कामं आहेत, बट लेट्स सी, मला जर बरं वाटलं तर मी करेल, का नाही तर मग ते सुरेशलाच करावी लागेल थोडीफार. आणि सॅटर्डे संडे असला की आम्ही जे काही म्हणजे ऑफिस असतं पूर्ण आठवडाभर, मग सॅटर्डे संडेला आम्ही विचार करतो की जेवढं शूट करायचे काय काय गोष्टी असतात ते सगळ्या करून घेऊ. बट असं आजारी पडल्यावरती कसं होणार, काय होणार. बट स्टील मी ट्राय करेल की आज जेवढं होईल तेवढं काम संपवायचं, कारण काय सॅटर्डे संडेच मिळतो मला. दीदी तिच्या घरी गेलेली आहे आणि तिला भेटण्यासाठी आज येणार आहे तिची मावशी. येस, दीदीच्या मामांची मुलगी आणि सूरजच्या मामांची मुलगी येत आहे. सो त्यासाठी मी तिला पिक करायला चालली आहे. सो लेट्स सी, ती आज आल्यानंतर, म्हणजे ती धुळ्याला राहते आणि पण ती ऑफिससाठी कामासाठी आता पुण्यामध्ये आहे. सो आज ती भेटायला येणार आहे, म्हणून मी आता फटाफट तिला पिक करायला चाललेली आहे. सो तिला पिक केल्यानंतर मग आपण बघूया आणि मग त्यानंतर आम्ही तिला दीदीच्या घरी सुद्धा घेऊन जाऊ. सो लेट्स सी दीदीची रिॲक्शन काय असणार आहे आणि तिची बेबीला बघून रिॲक्शन काय असणार आहे ती. अरे बापरे, काय खरं नाही, एवढं मोठं गिफ्ट आणलंय, एवढं मोठं गिफ्ट आणलंय. मग बेबीला फर्स्ट टाइम भेटते ना. याच्यात काय? अरे ते दुसऱ्या गाडीचं सामान आहे. कशी आहे? मस्त, तू कशी आहे? सो प्राचीला आता थोडं बरं वाटतं म्हणून ती खाते तरी आहे. जाते का? भूक लागली आता? मग थोडस खाल्लं, बघितलं टेस्ट करून नाही होते, माझं परत खायला घेतलं. मला एक असं वाटतं की म्हणजे डॉक्टरकडे गेलं ना, डॉक्टरला बघितलं तरी गोष्ट म्हणजे आपल्या असं सुद्धा काय नाही. असं नाही आहे का? मग ऐश्वर्याला बोलवलं असं ना की दाखव बाबाचं तोंड. हे बघा, मी पण काहीतरी आणलंय. काय आणलंय नी? कोणासाठी आणले? तुमच्यासाठी. ऋषक आणि माझ्यासाठी आणले चॉकलेट्स. मस्त एन्जॉय कर. सगळ्यांसाठी, फक्त तुझ्यासाठी नाही तर सर्व- सगळे. सर्वांसाठी आहे, हो. माझ्या एकट्यासाठी नाही. नाही, तुझ्या एकट्यासाठी. ठीक आहे, हरकत नाही. आता काय बाबा, माझी बहीण डेलॉइट मध्ये. कोणतं स्थळ असेल तर सुचवा कोणी. लगेच आलं लग्नाचं टोक. मग काय लग्न करायचं का नाही लवकर लवकर? करायचं मग यावर्षी करायचं ना आपल्याला. लग्न करायचं आहे आम्हाला लवकर. नाही नाही, पुढच्या वर्षी ते पण हिवाळ्यात. प्राशितीच्या लग्नाचा अनुभव चांगला आहे आपल्याला. हिवाळ्यामध्ये लग्न करायचं. हो, आम्ही निघालोय आता दीदीकडे जायला. उचलतंय का? माझ्याकडेच वाटणार. बघ केवढं मोठं गिफ्ट घेऊन आली बाबा मावशी. डब्यात डब्बा डब्यात डब्बा आतनं एवढंसं डब्बा. लोकांनी चिडव तिला काय काय विचारायचं भागच लागतं. कोणतं करायचं? आता नव्हतं सांगू. आम्हाला टोचलेलं आहे. काय झालं? कोण आलं? मावशी आली, मावशी आली, मावशी आली, मावशी आली. काम करते बाबा. आज आजचा दिवस थोडंसं होईल, उद्या काय उद्या मोकळं आज- होईल. हे कोणतं वॅक्सिनेशन आहे? दिलं यार, इथे पण इथे 6th weekचं. अच्छा. बाबू तुला पण केलं टूच, मला पण केलं टूच. हा बाबू, मग आम्ही बिट्टू मम्मीला पण आणि तुला पण एकाच वेळेला टूच टूच केलं. मग तू सांग ना बाळाला की तू बाहेरचं खाते. बाळ बाहेरचं नाही का? ओ ले ले. हातच नको लावू म्हणते तुला. अगं मावशी आली तुझ्याबरोबर खेळायला.
शांते येते येते नको बाबा, खूप जास्त रडशील बाबा. डोळे उघड ना बिट्टू, उघड ना, बघ ना, मी इतक्या दुरून आली. डोळं सोडून पुण्याला गेली, पुण्याला गेली. इकडे बघ, इकडे बघ, कोण आलंय? मावशी. बघ मग माशीने काय आणलं तुझ्यासाठी? पुण्याची मावशी काय आली. आणलंय माशीने? झोपेते अरे बाबू, बापरे, किती भूक लागते आम्हाला. झोपेते. खरं तर तिचं दुखतंय अजून, नको. मी जसंच भविष्याचा विचार करून आणले. अरे बापरे, कोणे वाले लोग आ गए. भाई कोने बड़े लोग आईटी डेलोइट वाले आ गए. हाँ डेलोइट और इंस्टाग्राम और क्या इसमें दिखते हैं फेसबुक पे पुराना नाही, फेसबुक, इंस्टाग्राम. अच्छा व्हाट्सएप में. अरे बाप बापरे, मस्त आहे. काय बघितलं तू, काय दिसलं? चेअर आहे ना, मील चेअर. म्हटलं काय हो, ओपन करते ना. मावशी आली, गेम खेळतो की बाबा, झोपली माझी. एवढं पुण्याला उचलून आणलं तू हे? हा मला माझ्या रूममेट तरी बोलले तिथून गेल्यावर ऑर्डर कर म्हणे. पण म्हटलं जाऊ दे यार, असं नेलेलं रस्ते छान वाटायचे. मस्त आहे ते, बसायला पण आहे आणि मील वाला पण आहे. 2 in 1 आहे. हा छान आहे, वाव. युजफुल एकदमच. करके हिसाब से ना वो ज्यादा अच्छा है. कारण आता क्या बात है. ओ खानावर में खा सकते हो. हा फीडिंग चेअर आहे. वाह. बस. अरे वा, खूप क्यूट आहे तिचे. ओ बॉस क्या बोल रहे हैं यार. मस्त आहे. खूप छान. Very nice, very nice. सॉफ्ट वाली ती. अरे वा, मस्त आहे. मस्त एकदम. बाबू तुझं गिफ्ट बघ ना, उठ ना. नाही, मी पायाला हात नाही लावणार, परत रडेल. झोपली हलती. ये झोपी है क्या.